नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आवड शाळेच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर बघा, आपण इंग्रजी मुळाक्षरे मराठी मुळाक्षरे आपण इंग्रजीमध्ये पाहिलेली होती। तर आपण साधे शब्द पाहिलेले होते, कानाचे शब्द पाहिलेले होते, इंग्रजीमध्ये कसे लिहायचे। आज आपण पहिल्या वेलांटीचे शब्द इंग्रजीमध्ये कसे लिहायचे ते पाहणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजून चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा। जर आपण अशा शब्दांचा सराव केला तर तुम्हाला भरपूर काही शब्द लिहिता येणार आहेत, ते पण इंग्रजीतून। तर बघा, जर एखाद्या अक्षराला पहिली वेलांटी असेल तर आपल्याला आय हे अक्षर लिहावं लागतं। आय हे अक्षर आपल्याला लिहावं लागतं, त्या मुळाक्षराचं अक्षर लिहायचं आणि वेलांटी पहिली असेल तर आपल्याला आय हे अक्षर लिहावं लागतं। तर आपण सुरुवात करूया। बघा, दिशा हे नाव आहे, द ला वेलांटी आहे पहिली, श ला काना दिलेला आहे। जर शेवटी काना आला असेल तर आपल्याला ए लिहावं लागतं आणि अधेमध्ये जरी काना आला तरी पण ए लिहावं लागतं। आणि अधेमध्ये जर म्हणजे पहिल्या दोन अक्षरांना जर काना नसेल तर तरी पण ए लिहावं लागतं आणि फक्त शेवटी काना नसेल तर ए लिहायचं नाही। तर दिशा हे नाव आहे, द चं अक्षर आहे डी, वेलांटी पहिली आहे म्हणून आय लिहायचं आहे। पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल लिहायचं, बाकीचे अक्षरे स्मॉल लिहायची। आय लिहायचं, वेलांटी पहिली आहे आणि श चा अक्षर आहे एस एच, श ला काना आहे म्हणून ए। एकदम सोपं आहे। त्या मुळाक्षरांची फक्त नावं इंग्लिशमध्ये लिहायची आहे। आपल्याला द चं अक्षर डी लिहिलं, वेलांटी पहिली आहे म्हणून आय लिहिलं, श चं अक्षर एस एच लिहिलं, काना आहे म्हणून ए लिहिलं। त्याप्रमाणेच आपल्याला बाकीचे अक्षरे बाकीचे शब्द तयार करायचे आहेत। निशा हे नाव आहे, न चं अक्षर आहे एन, वेलांटी पहिली आहे म्हणून आय, श चं अक्षर एस एच, काना आहे म्हणून आय, निशा। त्यानंतर आहे चिमा, च चं अक्षर आहे सी एच, वेलांटी पहिली आहे म्हणून आय, म चं अक्षर एम, काना आहे म्हणून ए। झालं, चिमा नाव तयार झालेलं आहे। त्यानंतर आहे जिजा, ज चं अक्षर आहे जे, वेलांटी पहिली आहे म्हणून आय, परत ज चं अक्षर आहे जे, काना आहे म्हणून ए। झालं, जिजा नाव तयार झालेलं आहे। त्यानंतर आहे मीना, म चं अक्षर एम, वेलांटी पहिली म्हणून आय, न चं अक्षर एन, काना आहे म्हणून ए, मीना। बघा, अशा प्रकारे आपण दोन अक्षरी शब्दांचं पाहिलेलं आहे। तसंच आपण तीन अक्षरी शब्दांचं पण स्पेलिंग काय येतं ते पाहायचं आहे। क चं अक्षर आहे के, वेलांटी पहिली म्हणून आय, र आहे, काना नसेल तरी पण ए द्यायचं आपल्याला, इथं आहे न, शेवटी काना नाही आहे त्यामुळे ए द्यायचं नाही। किसन, ए आय, स चं अक्षर यस, ए, न चं अक्षर एन। झालं किसनचं स्पेलिंग। त्यानंतर आहे विजय, व चं अक्षर बी, वेलांटी आहे म्हणून आय, ज चं अक्षर जे, ए, य चं अक्षर आहे वाय, विजय। अशा प्रकारे विजयचं स्पेलिंग आपण लिहिलेलं आहे। त्याप्रमाणे अधीरा, आता मी तुम्हाला परवा सांगितले, मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितले की कोणत्याही अक्षराची म्हणजे अ पासून ज्यांचं नाव तयार होतं त्याला फक्त एच लिहावं लागतं, त्याच्या पुढं डबल ए दुसरा ए लिहायचा नसतो। तर आपल्याला अधीराचं स्पेलिंग लिहायचं आहे। ध चं अक्षर आहे डी एच, वेलांटी पहिली आहे आय, र चं अक्षर आर आणि काना आहे म्हणून ए। अशा प्रकारे अधीरा हे नाव आपण लिहिलेलं आहे। त्यानंतर लिहायचं आपलं निशिता, वेलांटी आहे म्हणून आय, श चं अक्षर एस एच, वेलांटी आहे म्हणून आय, त चं अक्षर टी आणि ए। बघा, एकदम सोपं आहे। तुम्ही लक्ष देऊन जर केलं तर तुम्हाला पण हे येणार आहे। आपण साधे शब्द, कानाचे शब्द आणि पहिल्या वेलांटीचे शब्द इथपर्यंत आपले झालेलं आहे। याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या वेलांटीचे शब्द कसे लिहायचे ते पाहणार आहोत। बघा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अशा भरपूर तुम्ही शब्दांचा सराव करायचा आहे। धन्यवाद।